वकील साहेब, आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कुठल्या गणातून आणि कुठल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय? मी आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं मी आणि आता भाजपचा आणि राष्ट्रवादी सुद्धा युती झाली आहे करमाळा तालुक्यामध्ये. त्यामुळे त्या सर्वांच्या अनुषंगाने आणि आदेशाने मी या ठिकाणी आजचा जो अर्ज आहे माझा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून केतूर गणामधून कुर्टी जिल्हा परिषद गटातून केतूर गणातून भरलेला आहे पंचायत समितीसाठी. त्याच्यामध्ये पाहतो की त्या गणामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. कशा पद्धतीने आपला असणार, जर आपल्याला उमेदवारीचा जर एबी फॉर्म नाही मिळाला तर आपली भूमिका काय असणार? मी माझ्या पार्टीकडे तशा संदर्भातली भूमिका व्यक्त केलेली आहे. संदर्भित विषयावर मी माझ्या नेते मंडळीशी बोललेलो आहे. आता विषय असा झाला आहे की या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मी बघतोय तर प्रत्येकच पार्टीकडून पक्षाकडून कार्यकर्त्याची गर्दी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं आपण कालच्या 2 दिवसापासून पाहतोय की कोणाच्या युती आघाड्या झाल्या तर ते ह्या गटातून त्या गटात, त्या गटातून त्या गटात असं जाण्याचं प्रमाण आपण शक्यता बाळगायला काय हरकत नाही की तसं होऊ शकतं. परंतु आमचा संजय मामा शिंदेचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट आहे तो एकसंध राहून त्या ठिकाणी योग्य उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळेल अशी मला 100% खात्री वाटते. जर तुम्हाला संधी नाही मिळेल तर तुमची बंडखोरी अटळ आहे का? यामध्ये विषय असा आहे की गेल्या मी 30-35 वर्षाच्या कालावधीपासून मी सर्वसामान्यांची कामं करतो, सर्वसामान्यांमध्ये मिसळतो आणि पंचायत समिती झेडपीचे इलेक्शन नेमकं लढवायचं कशासाठी ह्याचं सुद्धा मार्गदर्शन भविष्य काळात करावं लागणार आहे असं मला वाटायला लागलं. वस्तुस्थितीनं मी जी निवडणूक आज लढवण्यासाठी उभा चाललोय, मी करमाळामध्ये रोज असतो, तहसीलला असतो, पंचायत समितीमध्ये असतो, माझ्या गावातील असू दे किंवा परिसरातील असू द्या, जे मूलभूत प्रश्न आहेत लोकांचे, संजय गांधी निराधारच्या योजनेपासून असू द्या, घरकुलच्या योजना असू द्या, विहिरीच्या योजना असू द्या किंवा आणखी रस्ते पाणीच्या योजना असू द्या, या संदर्भामध्ये मी आजपर्यंत 30 वर्षामध्ये झगडत आलो आणि मी प्रत्येक पार्टीमध्ये आज काम केलेलं आहे. 2012 साली माझी पंचायत समितीची निवडणूक झाली, ती आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी मला त्या ठिकाणी संधी दिली होती. परंतु एका गावामध्ये बोगस झाल्यामुळे त्या ठिकाणी माझी संधी हुकली. ती संधी मला आज परत प्राप्त जनरलमुळे आलेली आहे. मी सर्व माझ्या भागातल्या सर्व नेते मंडळींच्या गाठीभेटी घेतल्यात, माझ्या मित्र परिवाराच्या गाठीभेटी घेतल्यात आणि माझ्या मित्र परिवाराकडून, नातेवाईकांकडून, माझ्या सर्वसामान्य जनतेकडून माझ्या उमेदवारीची मागणी ठोसपणे होते. आमच्या नेत्यांपर्यंत माझ्या उमेदवारीविषयी त्या ठिकाणी झालेला आहे. आता त्या संदर्भात निर्णय आदरणीय संजय मामा शिंदे निश्चितपणे घेतील आणि एका सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी त्या पंचायत समितीमध्ये जाण्याची संधी देतील असं मला वाटतं. प्रश्न असा की जर तुमची उमेदवारी डावलली तर तुम्ही बंडखोरी करा. आता त्या संदर्भामध्ये लगेच बोलणं योग्य नाही, पण मी एक अपक्ष पण फॉर्म भरून आपण तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात. आपण पाहतो की अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत, परंतु करमाळ्यात भाजप आणि राष्ट्रवादी पवार गट एकत्र आहे. काय प्रतिक्रिया असणार? माझ्या नेत्यांकडे एवढीच मागणी की माझ्यासारख्या झटणाऱ्या सर्वसामान्य उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी. ज्यावेळेस मी मामांकडे 2022 साली प्रवेश केला होता त्यावेळेसच आदरणीय मामांनी सांगितलं होतं की तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे कुठं नाही कुठं चांगली संधी देणार आहे. मी अपेक्षित आहे माझ्या नेत्याकडून तुम्हाला संधी त्या ठिकाणी मिळेल आणि वरिष्ठ नेते मंडळींना सगळ्यांना मी विनंती केलेली की केतूर गणातून मला उमेदवारी. राष्ट्रवादीचे बी फॉर्म मोहिते पाटलांकडे जाणार अशी देखील चर्चा आहे. आता आम्ही उमेदवारी अर्ज भरतोय. आता काल असे पण विषय तुमच्या सर्व पत्रकारांसमोर आले असतील की पवार साहेबांनी आणि अजितदादा पवार साहेबांनी बारामतीला एक मिटिंग घेतली आणि त्या ठिकाणी सर्वच नेते मंडळी जे म्हणजे आज विद्यमान आमदार आहेत, जे तुतारीकडे राष्ट्रवादीचे आहेत किंवा माझे आमदार आहेत, जे अजितदादांचे समर्थक म्हणजे आमचे नेते, या सर्वांनाच त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि त्या ठिकाणी बोलून घेतल्याच्या नंतर त्यांना एकत्र लढा अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या होत्या. परंतु स्थानिक गटतट जे असतात ते स्थानिक गटतटाच्या पातळीवर त्या निवडणुका एकत्र लढवायच्या का नाही, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गटाची बाजू मांडल्यामुळे त्या ठिकाणी मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीची युती करमाळा तालुक्यामध्ये तर घडणं अशक्य आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यानंतर जे आपले पालकमंत्री आहेत, महायुतीचे घटक आहेत, महायुतीमधूनच राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा गट आहे आणि रश्मी ताई बागल ज्या आहेत त्या भाजपच्या या ठिकाणी नेत्या आहेत, त्या सर्वांनी चांगला विचार करून 3 जिल्हा परिषदचे गट भाजपला आणि 3 जिल्हा परिषदचे गट राष्ट्रवादीला दिले आणि 6 गण संजय मामा शिंदेना राष्ट्रवादीला आणि 6 गण जे आहेत ते रश्मी दिदी बागल यांना देण्यात आलेले आणि त्यामुळे ती युती जी आहे ती युती झाल्याच्या नंतर आपण पाहिलं असेल
की बऱ्याच प्रमाणामध्ये करमाळा तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चर्चा घडायला लागली. राजकारण कुठेतरी फिरल असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि जर आमच्या सर्व नेते मंडळींनी चांगले उमेदवार जर त्या ठिकाणी दिले, निश्चितपणे मला असं वाटतं की त्या ठिकाणी विजय सोपा होईल. परंतु नेते मंडळींकडून काही वेळेस चुका घडू शकतात आणि त्याच्यामुळे इकडच्या गटातली माणसं तिकडच्या गटात असं काही प्रकार घडूही शकतो. म्हणजे त्याला नकार देता येत नाही. तुमच्या हातून तसा प्रकार घडू शकेल? मी आज नाही सांगू शकत, परंतु मी माझ्या नेते मंडळींचा आदेश पाळेल आणि शक्यतो ते माझी उमेदवारी टाळणार नाही ही मला खात्री आहे. माझा विश्वास आहे, माझा आत्मविश्वास मला सांगतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला 100% ते उमेदवारी देणार आणि केतूर पंचायत समिती गणातून मी निवडून येणार हे मला अजून कोण इच्छुक आहे तुमच्या पक्षातूनच त्या केतुर्गणातून? केतूर गणातून विरोधी पार्टीतून बरेच उमेदवार आहेत. माझ्याच गावातून जवळजवळ 12 का 13 अर्ज आहेत. तुमच्या पार्टीतून आमच्या पार्टीकडून माझ्या गावामध्ये कुठला नाही, परंतु माझ्या गावामध्ये नितीन राजे भोसले जे आहेत आमचे ऍडव्होकेट, ते जिल्हा परिषदला पण त्यांच्या मिशनचा अर्ज टाकणार होते आणि पंचायत समितीला पण टाकणार होते अशी त्यांनी सांगितलं होतं. त्यांची मागणी जिल्हा परिषदला पण आहे, पंचायत समितीला पण आहे. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून बरं हे मला या निवडणुकीच्या अनुषंगाने बरं आहे की? लोकांची दौरे असतील, गाठीभेटी असतील, जनसंपर्काचा तो विषय असेल, त्यांच्या आधी अडचणी जाणून घेणं असेल, हा विषय सुरू आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर आपलं गाव वळण्यात आलं तर लोकमताचा विचार करून आपण निवडणुकीला सामोरे जाणार. 100% मला लोकांमध्ये मी मिसळतो रोजच आणि लोकांमध्ये दररोज असल्यामुळे मला आमचे जे स्थानिक लेवलला जे काही आमचे ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, जे काही सर्वसामान्य जनता आहे, त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही उभंच राहिलं पाहिजे. मी माझ्या नेते मंडळींना ते सांगतो किंवा सर्व जनता पण त्यांना सांगते की बाबा अशा वकील साहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे. तर 100% नेते मला उमेदवारी देणार आहेत असं मला खात्रीशीर मी सांगतो.